किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊतांची ईडी चौकशी सुरू झालेली आहे। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांची चौकशी करण्यात येते आहे। दुसरीकडे कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊतांची ईडी चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर। कारण मी कुठलाही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय। आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटींनी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करताय। आरोप संपूर्णपणे चुकीचे आहे। खरं म्हणजे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, तीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा चुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सुराचं राजकारण आहे।